अखेर ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्यासाठी त्यांनी जे कारण सांगितले ते ऐकून आपण हैराण व्हाल. गेल्या 2-3 दिवसापासून ही चर्चा चालू होती. ओमराजे निंबाळकर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार नाही, उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही. पण काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगितलं, आपण उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत गेलेत. त्यासाठी त्यांनी कारण काय सांगितलं तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. काल धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं, आपण जो निर्णय घेतलाय तो निर्णय घेण्या अगोदर आपण सर्व मतदारसंघातील लोकांना, कार्यकर्त्यांना भेटलो. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहे ते जाणून घेतलं. सायंकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ते त्यांच्या मतदारसंघातील वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटले. पण लोक म्हणतायत ते फक्त त्यांच्या जवळच्याच कार्यकर्त्यांना भेटलेत, शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांना भेटलेच नाही. म्हणजे धाराशिवमधील लोकांचं म्हणणं आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कोणतेही कार्यकर्ते त्यांच्या जवळ नव्हते. ज्या कार्यकर्त्यांना त्यांनी विचारलं ते कार्यकर्ते त्यांच्या अगदी जवळचे होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच ते काम करणारे होते. त्यांनी या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे यांना का सोडलं याचं कारण सांगितलं, ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. त्यांनी सांगितलं, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका तसेच स्थानिक पातळीवरच्या निवडणुका, या निवडणुकांमध्ये त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही. अनेक कार्यकर्त्यांचा पराभव झाला. त्यांच्यामध्ये कार्यकर्त्यांनी दिवस रात्र कष्ट केले पण त्यांचं फळ त्यांना मिळालं नाही. ते कार्यकर्ते लोकांसाठी काम करत होते पण सत्तेच्या अभावामुळे त्यांचा मोठा पराभव झाला. जर आम्ही सत्तेमध्ये असतो तर आमच्या कार्यकर्त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नसता. आमचे कार्यकर्ते 24 तास लोकांसाठी उपलब्ध होते, त्यांच्या सेवा केल्या, कठीण काळामध्ये त्यांच्यासाठी धावून गेले. अगदी छोट्या छोट्या कामासाठी देखील आम्हाला भरपूर अडचणी आल्या. ट्रान्सफॉर्मर बसवण्यापासून ते स्थानिक कामाच्या विकासापर्यंत अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं, ज्याची सत्ता आहे त्या पक्षामध्ये आपण जायचं. ओमराजे निंबाळकर यांच्या या निर्णयावरती लोक म्हणतात, तुम्ही विकासासाठी शिंदे शिवसेनेत गेलेले नाही, स्वतःच्या फायद्यासाठी गेले आहेत. या अगोदर धाराशिवचा विकास झाला नाही का? आता तुम्ही शिंदे शिवसेनेमध्ये गेल्यावर कोणता मोठा विकास होणार आहे? तुम्ही धाराशिवला अमेरिका बनवून दाखवणार आहे का? अशी लोकांनी प्रतिक्रिया देत ओमराजे निंबाळकर यांच्यावरती टीका केली. त्यानंतर ओमराजे निंबाळकर म्हणाले, पवनराजे निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्यातील मोठं नाव होतं. जेव्हा त्यांची हत्या झाली तेव्हा मी लहान होतो. संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती. त्यांच्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून गेल्या 20 वर्षापासून ते लढा देत होते पण अखेर त्यांना न्याय काही मिळाला नाही. ओमराजे निंबाळकर स्वतः सांगतायत, त्यांच्या वडिलांची हत्या झाली. त्या तपासामध्ये सुरुवातीपासून त्यांना शंका होती. त्यामुळे त्यांनी हा तपास CBIकडे देण्याची मागणी केली आहे. कुटुंबाला न्यायालयाकडे मोठी अपेक्षा होती पण कोर्टाचा निकाल विरोधामध्ये लागला म्हणून कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. यावरती लोक म्हणतायत, महायुतीमध्ये गेल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांना निकाल त्यांच्या बाजूने लागणार अशी अपेक्षा होती. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेण्या अगोदर, शिवसेना शिंदे गटामध्ये जाण्या अगोदर अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली होती. त्यांनी एक मागणी केली आहे, माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याची. याच पत्रकार परिषदेमधून ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. ते म्हणाले, मी ठाकरे कुटुंबावरती आणि मातोश्रीबद्दल एकही वाईट शब्द बोलणार नाही, आत्ताही नाही बोलणार आणि भविष्यामध्येही बोलणार नाही. ठाकरे कुटुंबाचा मी खूप मोठा सन्मान करतो, त्यांनी मला भरपूर काही दिलं आहे. पण आज परिस्थिती अशी आहे, जर आपण सत्तेमध्ये असलो तरच कामं करू शकतो आहे आणि मला माझ्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे. जिल्ह्यामधील नागरिकांना उत्तर द्यावं लागतं. ते मला प्रश्न विचारतात, जिल्ह्याचा विकास कधी होईल? त्यामुळे आम्ही शिंदे शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यावरती लोक म्हणतायत, हे फक्त नाटक आहे. सत्तेसाठी आणि पैसेसाठी ओमराजे निंबाळकर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले आहे. जिल्ह्याचा विकास वगैरे काही नाही, जिल्ह्याचा विकास फक्त नावाला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणामधून ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून शिवसेनेच्या इतिहासाचा उल्लेख केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेला यापूर्वी अनेक संकटांना सामोरं जावं लागलंय. अनेक वेळा पक्ष फोडण्याचे प्रयत्न झाले, पण निष्ठावंत शिवसैनिकामुळे आजही हा पक्ष टिकून आहे. आम्ही तर ओमराजे निंबाळकर, बाकीच्या खासदारांना फुल सपोर्ट केला होता. वेळोवेळी त्यांच्या भावना देखील समजून घेतल्या होत्या. आमच्याकडून कधीही कोणाला काही कमी पडली नाही. फक्त सत्ता आपल्या हातात नव्हती. तुम्ही फक्त सत्तेसाठी आणि पैशासाठी दुसऱ्या पक्षामध्ये जात असाल तर हा जिल्ह्यातील मतदारांचा अपमान आहे. आज आपल्या पक्षावरती वाईट वेळ आहे. आपला पक्ष सत्तेमध्ये नाहीये. पण एक गोष्ट सर्वांनी समजून घ्या, सत्ता कोणाकडे आज आहे तर उद्या नाही. सत्तेमध्ये कधीही बदल होऊ शकतो. पण जे कार्यकर्ते सच्चे शिवसैनिक आहे त्यांनी अशी गद्दारी केलेली कितपत योग्य आहे? एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदार आमदारांचं, कार्यकर्त्यांचं कौतुक देखील केलं होतं. ते म्हणाले होते, शिवसेनेतील प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून विकासाचे कामं करतोय. कारण की आज सत्ता दुसऱ्याची आहे आणि सत्तेमध्ये असलेली लोक विरोधी पक्षाच्या आमदारांना, खासदारांना निधी देत नाही, हे सर्व जनतेला माहिती आहे. आणि जर निधी भेटलाच नाही तर जिल्ह्याचा विकास कसा होणार, हे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ज्या लोकांना आपल्या जवळचं समजत होतो त्यांनीच पाठीमध्ये खंजीर खुपसलाय. मी त्या सर्व मतदारांची माफी मागतो ज्यांनी आमच्या खासदारांना निवडून दिलं होतं, मशाल चिन्हावरती निवडून दिलं होतं, बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा पाहून निवडून दिलं होतं. त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मी मतदारांची माफी मागणार आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आज बऱ्याचशा लोकांना वाटते शिवसेना पूर्णपणे फुटली आहे, पण आमच्याकडं भरपूर सच्चे शिवसैनिक आहे. त्यामुळे शिवसेना कधीही संपणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, शेवटपर्यंत शिवसेना जिवंत राहील. पण दुःख या गोष्टीचं वाटतं, ज्या लोकांना आम्ही लाडाने जपलं, प्रेमाने सांभाळलं, त्याच लोकांनी आमच्याकडं पाठ फिरवली. खरं तर खासदार फुटणं, आमदार फुटणं हा काही पक्षाचा विषय नाही आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे. जिथे लोक मतदान करतात आणि ते खासदार लोकांना न सांगता, लोकांची परवानगी न घेता दुसऱ्या पक्षामध्ये जातात. त्यामुळे आता जनतेने ठरवायचं आहे कोणत्या खासदाराला निवडून द्यायचं आहे, कोणत्या आमदाराला निवडून द्यायचं आहे. कारण की उद्याही हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज आपण एका व्यक्तीला मतदान करायचं, उद्या तोच व्यक्ती दुसऱ्या पक्षामध्ये जाणार. आता आपण ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरे या दोघांचंही म्हणणं ऐकलं आहे. ओमराजे निंबाळकर म्हणतात, विकासासाठी आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधामध्ये राहून देखील जिल्ह्याचा विकास करता येतो. तर यामध्ये तिसरा विषय असा आहे, ज्या लोकांनी विश्वास ठेवून खासदारांना निवडून दिलं त्या लोकांच्या मतदानाचं काय झालं? हा तर सरळ सरळ लोकशाहीचा अपमान आहे. आता या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय? उद्धव ठाकरे यांचं म्हणणं योग्य आहे की खासदार ओमराजे निंबाळकर यांचं योग्य आहे? खरंच ते विकासासाठी शिंदे शिवसेनेमध्ये गेलेत की स्वतःच्या फायद्यासाठी शिंदे शिवसेनेमध्ये गेलेत? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.